घेते थेट जाणार आहोत छत्रपती संभाजीनगर इथं। या ठिकाणी मराठा बैठकी दरम्यान गोंधळ उडालेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर छत्रपती संभाजीनगर इथे मराठा बैठक सुरू असताना या ठिकाणी बाचाबाची झालेली आहे। आपण ही थेट दृश्य लाईव्ह पाहतोय। तर काही महिला सुद्धा आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, नेमकं काय झालं? छत्रपती संभाजीनगर लोकसभा उमेदवार निवडीसाठी मराठा समाजाची बैठक या ठिकाणी होती। मात्र या बैठकीमध्ये सुरुवात शांततेत झाली असली तरी त्यानंतर वादावादी झाली। उमेदवार कोणता द्यायचा यावरून गटतटामध्ये या ठिकाणी मारामारी सुरू झाली। एकमेकांना या ठिकाणी हल्लाही एकमेकांवर केलेला आहे। एकंदरीतच कुठल्याही पद्धतीचा उमेदवार या ठिकाणी निवडीसाठी नाव पुढे आलेलं नाही। मात्र समाजातील काही प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी जोरदार मारामारी झालेली आहे। आणि या ठिकाणी जे आहे, जसं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं होतं की मराठा समाजातील बांधवांनी सगळ्यांच्या एकमताने उमेदवार निवडून तो त्या लोकसभेच्या साठी ठेवावा आणि त्यानंतर त्या उमेदवाराला आपण नाव जाहीर करू। मात्र या ठिकाणी उमेदवाराचं नाव जाहीर होत नव्हतं किंवा कोणत्याही एका नावावर या ठिकाणी एकमत होत नव्हतं आणि त्यातून ही जी आहे मारामारी सुरू झालेली। या ठिकाणी अनेक जणांना वाटत होतं की आपल्या व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी उमेदवार म्हणून जाहीर व्हावं। यामुळेच या ठिकाणी वाद झाला। महिला सुद्धा या वादामध्ये होत्या आणि एकंदरीतच आपण बघू शकतो की या ठिकाणी आता ही बैठक उधळली गेलेली आहे। बऱ्याच ठिकाणी जे आहे अशा बैठका आज आहेत। मात्र छत्रपती संभाजीनगरच्या बैठकीमध्ये जे आहे अशा पद्धतीचा गोंधळ झालेला आहे। तर आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी उमेदवारीवरनं बैठकीमध्ये गोंधळ झालेला असून थोड्या प्रमाणात बाचाबाची सुद्धा झालेली आहे। काय प्रतिक्रिया उमटतात तिकडनं? काय म्हणणं नेमकं त्यांचं होतं सिद्धार्थ? नेमकं उमेदवार कोण ठरवावा यासाठी एकमत करण्यासाठीची ही जी आहे या ठिकाणी बैठक होती। मात्र या बैठकीमध्ये कुठल्याही एक उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होत नव्हतं, कारण प्रत्येकाला वाटत होतं की आपला उमेदवार या ठिकाणी असावा किंवा आपल्या उमेदवाराचं नाव मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत जावं। त्यामुळं सुरुवातीलाच या ठिकाणी शाब्दिक बाचाबाची सुरू झाली होती। मात्र 2-3दा बाचाबाची होऊन सुद्धा काही लोकांनी मध्यस्थी करून ही बैठक शांततेत करायचं आवाहन केलं। मात्र शेवटी उमेदवाराच्या नावावर एकमत होत नव्हतं, त्यातून बाचाबाची झाली आणि एकमेकांना या ठिकाणी मराठा समाजातील इच्छुक उमेदवार असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते एकमेकांना या ठिकाणी भिडलेले आहेत। मारामारी जोरदार या ठिकाणी सुरू झालेली आहे। आपण बघतोय महिला सुद्धा या ठिकाणी आहेत आणि हे फक्त एक नाव देण्यासाठी कुठलंही एकमत होत नव्हतं आणि एकमेकांना विरोध या ठिकाणी होत होता। म्हणून या ठिकाणी जे आहे अशा पद्धतीचा गोंधळ झालेला आहे। एकमेकांना हाणामारी झालेली आहे, एकमेकांवर हल्ला झालेला। धन्यवाद सिद्धार्थ या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीमध्ये हा गोंधळ उडालेला आहे। या ठिकाणी राडा झालेला आहे। तर महिला सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत। उमेदवारीवरून खरं तर एकमत होत नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचं समोर येतं। आधीची दृश्य आहेत, ज्या वेळेला हा राडा झाला त्या दरम्यानची ही दृश्य आहेत। अनेक जण जे आहेत कार्यकर्ते जे आहेत ते इथून निघून गेलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर मधली घटना आहे। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे। सिद्धार्थ, आपण पाहतोय की या ठिकाणी मराठा समाजाच्या बैठकीमध्ये हा राडा झालेला आहे। उमेदवारीवरून हा सगळा प्रकार घडल्याचं समोर येतंय। मात्र आता तो उमेदवारीचा यांचा प्रश्न होता तो मार्गी लागलाय का? आणि महिला अतिशय आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या। तर आता ही थेट लाईव्ह दृश्य छत्रपती संभाजीनगर मधली आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीमध्ये उमेदवारीवरून या ठिकाणी राडा झाला होता आणि
एकमेकांविरोधात हे सगळे बांधव एकमेकांविरोधात आल्याचं पाहायला मिळाले, तर अनेक महिला सुद्धा या ठिकाणी आक्रमक झालेल्या होत्या। तर बैठकीमध्ये मारहाण आणि धक्काबुक्कीची घटना घडलेली आहे। उमेदवारी नेमकी कोणाला द्यायची यावरून हा सगळा प्रकार घडल्याचं प्राथमिकता समोर येते। मात्र अजूनही मराठा समाजाच्या या बैठकीमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे। हा प्रश्न अजून सुटलेला नाही, तर बैठक सुरू असताना उमेदवारीवरून या संपूर्ण बांधवांमध्ये गोंधळ निर्माण झाला, राडा झाला। संभाजीनगरमध्ये मराठा समाजाची ही बैठक सुरू असताना ही घटना घडलेली आहे। तर इथे दृश्य छत्रपती संभाजीनगर मधली या ठिकाणी मराठा समाजाची बैठक सुरू होती। बैठकीमध्ये मतभेद झालेले आहेत, तर मारहाण आणि धक्काबुक्की सुद्धा करण्यात आलेली आहे। मराठा समाजाचे बांधवच एकमेकांविरोधात उभे ठाकलेले आपण पाहतोय। थेट लाईव्ह दृश्य छत्रपती संभाजीनगर मधली आपण पाहतोय। मराठा समाजाच्या बैठकीमध्ये मारहाण आणि धक्काबुक्की झालेली असून महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेल्या आहेत। उमेदवारीवरून हा सगळा तिढा निर्माण झालेला आहे किंवा ही घटना घडल्याचं समोर येतंय। तर मराठा समाजामधले हे सगळे बांधवच एकमेकांविरोधात धक्काबुक्की करताना दिसतात। गोंधळ झालेला आपण बोलूया या ठिकाणी। दादा नेमकं काय झालं? नेमका प्रकार असा घडला ही आज मराठा समाजाची 4-5 लोकांनी ठरवलेली जी मीटिंग होती, या मीटिंगचे मेसेज बघून सगळे चळवळीतले लोक आम्ही सगळे आलो। मी गेले 25 वर्षापासून मराठा समाजाच्या चळवळीत काम करतो। इथे आल्यानंतर असा प्रोटोकॉल ठरला होता समाजाचा की बैठकीत बोलत असताना कुणीही कोणाचं नाव न घेता आपली आपली चर्चा चालू द्यावी। ह्या चर्चेतून काय उद्भवून ते आपण आदरणीय मनोजदादा जरांगे यांना आपण याचा मेसेज देणार आहोत। मनोजदादा जरांगे म्हणजे आपल्या समाजाचं खूप मोठं काहीतरी त्यांना देणं आहे। समाज हा मनोजदादा जरांगेच्याच पाठीशी आहे। परंतु ज्यावेळेस इथं प्रोटोकॉल ठरला होता की आता कुणी कोणाचं नाव न घेता बोलणे, काही लोक जाणून बुजून टार्गेट करून नाव घेत होते आणि नाव घेत असल्या कारणाने ते एकमेकांना टार्गेट करून भांडण करत होते। हे हा घडलेला प्रकार निंदनीय आहे। परंतु बघतोय आपण या ठिकाणी महिलांमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय की गोंधळ सुरू झालेला आहे। महिलांमध्ये सुद्धा एकमेकांना काय नेमकं दादा एवढा? सर्वप्रथम विषय असा आहे, आजची जी बैठक होती तिचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला। सकल मराठाची बैठक, ही बैठक कोणी आयोजित केली नव्हती। तो मेसेज पाहून आम्ही इथं आलो, पण इथं काही गोंधळ उडाला। इथं हा प्रकार नाही व्हायला पाहिजे। गोंधळ कशामुळे? मारामारी झाली या बैठकीमध्ये। हा कशामुळे? पण नाही काहीचा आरोप असा होता तर खैरेकडून सुपारी घेऊन बैठक आयोजित केली होती, असा आरोप असल्यामुळे तो गोंधळ उडाला। पण हा इथं असं समाज बैठकीमध्ये गोंधळ होता कामा नाही, हा प्रकार निषेधार्ह आहे, असं होतं कामा नाही। काय 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 म्हणणं आहे नेमकं तुमचं? हे अतिशय चुकीचं घडतंय। सगळे एकमेकांवर आरोप करतात, हे आरोप एकदम चुकीचे आहेत। कोणी मीटिंग उधळायला आलेला नाहीये, हे आरोप खरंच मी सांगते चुकीचे आहेत। असं कोणी विचार करून येत नाही। सगळे समाज बांधव सोबत आले ना, एकजुटीने इथं बसलं पाहिजे, विचार केला पाहिजे। आणि हे मीटिंग कोणी उधळायला आले, जे आरोप करत असं ना त्यांना विचारा। निश्चितपणे वाद झालेले त्यामध्ये काही नेमकं काय म्हणणं होतं आणि कशामुळे हा गोंधळ झाला? इथं सामान्य मराठ्यांचा आवाज दाबला जातोय। सामान्य गरजवंत मराठ्याचे लढ्यात आहे, त्या पोरांना टार्गेट केलं जात आहे। त्या बिचारा पोराचा काहीच दोष नव्हता। ज्यांनी मीटिंग आयोजित केली त्यांना मारायचं, गरीब पोरांना कशाला मारायचं? ज्यांनी मीटिंग आयोजित केली त्यांना तुम्ही टार्गेट करायचं होतं ना। म्हणजे तो मुलगा काही बोलत नाही म्हणते। वाद नेमकं कशावरून झाला? आता त्यांना माहिती वाद कशाहून झाला। निश्चितपणे आता बंधू आहेत आपले। दादा नेमकं का हात उचलावं लागला? काय झालं नेमकं? काय झालं दादा, प्रत्येक वेळेस आम्ही 2016 पासून आम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये ॲक्टिव्ह आता तुम्ही पण बघत आला आम्हाला। पण प्रत्येक वेळेस यांनी समाजाची सुपारी घेऊन समाजाला बिखरण्याचं काम केलेले। सुनील कुटकर असेल, कुणावर आरोप आहे? तो विकी राजे म्हणून तो आम्हाला माहिती त्यांनी कोणाकडनं पैसे घेतले। आमच्याकडे सगळं पुरा वेळ आल्यानंतर आम्ही सगळे दाखवून देऊ साहेब। समाजाच्या दिशाभूल करू लागला। इथं लोक आलेले आम्हाला बाकीचे लोक नव्हते। सुनील पाटील माझे कोटकर पहिल्यापासून मित्र, आम्ही सोबत काम करतो 2016 पासून। आम्ही बाकीच्या लोकांना का बरं नाही बोललो? त्यालाच का बरं बोललो? तो समाजाची सुपारी घेऊन आलेला आहे आणि इथं लोकांचं कानं भैकवत असं। त्यामुळे आमच्या लक्षात आलं, आम्ही त्याला म्हणलो तू रिकामे कामं करू नको।
त्यांनी शिवीगाळ केली म्हणून त्याला आम्हाला भूमिका घ्यावी लागली. ते आम्ही करणार आहे. जे जरांगे पाटील आहे ते आम्हाला ते करणार आहे आम्ही. पण काही तुरळक नेते असे आहेत समाजामध्ये पैसे घेऊन नाश करताय, पूर्ण समाजाची बदनामी करताय. पण खोतकर साहेब मला सांगा, असं जर वाद होत असतील तर मनोज जरांगे पाटील आपला निर्णय मागे घेऊ शकतात. असं जर वाद झाला तर 100% ते त्यांचा निर्णय परत घेतील, थांबवतील. कारण त्याला वादविवाद नको, समाजामध्ये त्यांना फूट नको. त्यांना समाज एकत्र करायचा ही त्यांची भावना आहे. आणि ही समाजाची बैठक होती. आम्ही बैठक करू, ते मिटून घेऊ काय विषय असेल तो. हा वाद नाही आहे. हा पण वाद नाही म्हणजे हातमारी म्हणजे मारामारी झाला नाही, ते काय असेल आम्ही आमचं बसून मीटिंग परत कॉल करू आणि तो विषय आम्ही सॉल्व्ह करून घेऊ. निश्चितपणे मनोज जरांगे पाटील सुद्धा त्यांची तीच अपेक्षा आहे की आणखी बाहेर गेलेला मॉब पुन्हा आतमध्ये येतो आहे आणि बैठक आता पुढं कंटिन्यू होते की नाही होते हे बघायला पाहिजे. कारण बऱ्यापैकी या ठिकाणी वाद आणि वातावरण सगळं अस्थिर झालेलं आहे. दादा, पुन्हा बैठक घेणार आहात की बैठक संपली? हे बघा, हा झालेला प्रकार हा फार निंदनीय आहे. परंतु आज समाजामध्ये आमच्यामध्ये जरी एकमेकांमध्ये थोडाफार बाचाबाची झाली असेल तरी आम्ही सगळेजण परत एकत्र येऊ. हा प्रकार काही जाती दुश्मनीतून वगैरे असं काही झालेला नाही. समिट घडून आणावं लागेल. हा 100% समिट घडून काढू आणि याच्यापेक्षाही चांगली आम्ही मीटिंग घेऊ. मराठा समाज एकच आहे. झालेला प्रकार खरंच तो दुर्दैवी आहे. पण जर समजा अशा मारामाऱ्या झाल्या तर मनोज जरांगे पाटील आपला निर्णय मागे घेऊ शकतात. त्यांना समाजात मारामारी समजून सांगू. आम्ही दादाच्याच नेतृत्वात इथं मीटिंग घेतली. पण 2-4 लोक म्हणजे समाजाची मक्तेदारी नाही. कोणी येतं मेसेज टाकतं फेसबुकवरती आणि मीटिंग आहे. तुम्ही सर्वसामान्यपर्यंत मेसेज द्या ना. दादा निजोग जर समजा मनोज जरांगे लोक ऐका ना, जाऊन चाटुगिरी करताय. मनोज जरांगे पाटलांनी जर निर्णय मागे घेतला तर तुमचा पाठिंबा राहील की आपल्याला दादा जे सांगतील तोच योग्य निर्णय राहील, तीच पूर्व दिशा राहील. दादांच्याच पाठीमागे सर्व समाज आहे आणि दादा सांगतील तेच खरं होईल. पण मनोज जरांगे पाटलांनी अपेक्षित नाही ना मारामारी करणं. त्यांनी जर निर्णय मागे घेतला तर तुम्ही सोबत राहणार. आम्ही दादाच्या सोबतच राहणार आहे. बघा ना, नुसतं एक फॉर्म भरायचं म्हणलं की किती जणांची भांडणं होत आहेत. निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी आणखी काही या ठिकाणी आहेत. मला एक सांगा दादा, मनोज जरांगे पाटलांना अपेक्षित अशा सभा नाही आहे, तो मीटिंग नाही आहे. जर समजा अशा मारामारी समाजात होत असतील, समाज फुटत असेल तर मनोज जरांगे पाटील हा निर्णय मागे घेऊ शकतात. त्यावेळेस तुमचा निर्णय त्यांच्या पाठीशी राहणार तुम्ही? सर्वप्रथम मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मीटिंगमध्ये किंवा गावगाड्यामध्ये ज्या मिटिंगा चालल्यात याचा फक्त अभिप्राय मागितलेला आहे. आणि निवड जो होणार आहे ती फक्त मनोज जरांगे पाटील यांनी. समजा निर्णय मागे घेतला निवडणुकीत नाही तर आम्ही मनोज जरांगे समाज फुटेल, समाजामध्ये मारामाऱ्या होतील. नाही, थोडाफार किरकोळ कारणामुळं थोडं वैयक्तिक वाद होता त्यांचं, ते झालं ते. पण समाजामध्ये सर्व एकी आहे आणि समाज बांधव सर्व मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे. निश्चितपणे एकी आहे म्हटलं तरी आपण बघतो की एकीचं प्रदर्शन या ठिकाणी झालेलं आहे आणि आणखी सुद्धा या ठिकाणी काही कार्यकर्ते संतापलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये तीव्र भावना आहे. मनोज जरांगे पाटील यांना अपेक्षित हे होतं की समाजाने एकत्रित येऊन एक उमेदवार द्यावा आणि त्याच्या पाठीमागे समाज उभा राहावा. मात्र हे अत्यंत म्हणजे फार जबाबदारीने मी या ठिकाणी सांगतो की अशा पद्धतीने समाजातून एक उमेदवार देणं अशक्य गोष्ट आहे. कारण त्याचं उदाहरण आता आपण बघितलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांना आता 30 तारखेला काही वेगळा पर्याय निवडावा लागतो का? कारण समाज एका उमेदवारीच्या नावावर एक होताना दिसत नाही आहे. किंवा वेगळ्या पद्धतीने हे प्रकरण हँडल करावं लागेल का? हा सुद्धा आता येत्या 30 तारखेला हा विषय ठरू शकतो. तर आपण पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना घडलेली आहे. एका उमेदवारीवरून या संपूर्ण समाज बांधवांमध्ये हा राडा झालेला आहे. धक्काबुक्की शिवीगाळ करण्यात आलेली आहे. तर आपापसातले मतभेद जे आहेत ते या बैठकीद्वारे चव्हाट्यावर आलेले आहेत. तर मराठा समाजाच्या बैठकीमध्ये ही धक्काबुक्की आणि मारामारीची घटना घडलेली असून लोकसभा उमेदवारीचं नाव ठरवण्यावरून हा वाद झालेला आहे. आपापसातले मतभेद जे आहेत ते या चव्हाट्यावर आलेले असून मनोज जरांगे पाटील यांना अपेक्षित असलेला शांततेचा मार्ग जो आहे तो या बैठकीच्या या संपूर्ण घटनेमध्ये दिसत नाही. त्यामुळे आता उमेदवारी संदर्भातल्या लोकसभेसंदर्भात आता मनोज जरांगे पाटील आपली भूमिका बदलतायत का वेगळा काही निर्णय घेत आहेत याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर मनोज जरांगे पाटील जे आम्हाला सांगतील तीच आमची पूर्व दिशा असेल आणि तेच आम्ही मान्य करू असं या इथल्या काही मराठा समाज बांधवांचं म्हणणं आहे. तर काहींच्या मते स्वतःहूनच आम्ही त्यांची उमेदवारी घोषित करतायत आणि त्यावरून हा राडा झाल्याचं निदर्शनास आलंय. तर आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, आता या ठिकाणी परिस्थिती निवडली आहे का? ही संपूर्ण घटना मनोज जरांगेपर्यंत पोहोचली आहे का? त्यांचं काय मत आहे या सगळ्या घटनेवरून?
हे बघा, मनोज जरांगे पाटलांना आणखी माहित आहे की नाही माहित नाही, मात्र या ठिकाणी आता वातावरण निवळलेलं आहे आणि एक गट बाहेर गेल्यामुळे आता वातावरण या ठिकाणी शांत झालेलं आहे. मात्र ज्या पद्धतीनं गोंधळ उडाला त्यानुसार मराठा समाजातून एक उमेदवार यावर या ठिकाणी एकमत होत नव्हतं. एक गटाचा विरोध होता, तर एक गटाचं समर्थन होतं किंवा एकमेकांवर कोणत्या तरी नेत्यांनी मॅनेज करून पाठवलं कार्यकर्ते, अशा पद्धतीचे आरोप या ठिकाणी झालेले आहेत. आणि त्यातूनच सुरुवातीलाच या ठिकाणी खटके उडवायला सुरुवात झाली होती. मात्र काही मराठा बांधवांनी, ज्येष्ठ नेत्यांनी या ठिकाणी मध्यस्थी करून ही बैठक शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र सगळ्यात शेवटी या ठिकाणी जे आहे, ज्या पद्धतीनं कोण कोणत्या नेत्याचा चमचा आहे किंवा कोण कोणत्या नेत्याचा समर्थक आहे, कोण पैसे घेऊन या ठिकाणी बसले, अशा पद्धतीचे आरोप या ठिकाणी एकमेकांवर झाल्यामुळं एकमेकांमध्ये दोन गटामध्ये ती मारामारी सुरू झालेली, एकमेकांवर हल्ला या ठिकाणी केलेला आहे. महिला सुद्धा यामध्ये मागे नव्हत्या, महिलांमध्ये सुद्धा आरोप झालेले आहेत. आणि ज्या पद्धतीनं आपण चित्र बघतोय हे अत्यंत मराठा समाजासाठी चांगलं चित्र नाही, कारण मराठा समाजातून एक उमेदवार निवडून देणं हे अशक्यप्राय गोष्ट असू शकते. कारण आजची ही छत्रपती संभाजीनगरची सभा मध्ये जो गोंधळ उडाला, आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या सभा आहेत आणि अशाच पद्धतीनं वादविवाद होऊन एकमेकांच्या विरोधात जर टीका टिप्पणी झाली किंवा आरोप प्रत्यारोप झाले, अशाच पद्धतीचं चित्र महाराष्ट्रभर होऊ शकतं. मात्र आता जसं तुम्ही विचारलं, या ठिकाणी शांत वातावरण झालेलं आहे. पोलीस सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहे, त्यामुळे आता इथून पुढे काय होईल याची शक्यता नाही. मात्र एक ठिणगी मराठा समाजामध्ये पडलेली आहे, कारण लोकसभेच्या उमेदवारावरून एकमत होणं शक्य दिसत नाही. निश्चितच. आणि त्या सगळ्यावरून आता मनोज जरांगे पाटील यांना काय निर्णय घ्यावा लागतोय हे देखील पाहणं तितकंच आता महत्त्वाचं ठरणार आहे. मराठा समाजाच्या बैठकीमध्ये हा जोरदार गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. समाज बांधवांमध्ये एकी नसल्यामुळे हा सगळा प्रकार घडल्याचं निदर्शनास येतं आहे आणि या बैठकीमध्ये ही मारहाण आणि धक्काबुक्की झाली आहे, तर काही महिलासुद्धा आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्यात. तर आपल्यासोबत आहेत मराठा समाजाचे विनोद पाटील, थेट आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. विनोद पाटील जी, आपण पाहताय या संपूर्ण बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये एका उमेदवारीवरून इतका मोठा प्रकार घडलेला आहे, धक्काबुक्की, शिवीगाळ, मारहाण करण्यात आली आहे, महिला आक्रमक झालेल्या आहेत. त्यामुळे नेमका काय निर्णय घेतला जाणार आहे, कारण मराठा समाजातल्या बांधवांमध्येच एकी नसल्याचे या बैठकीमधनं निदर्शनास येत आहे. नाही, मला या बैठकीची कल्पना नव्हती. मी मुंबईला आलेलो आहे, पण आपल्या माध्यमातून एक कळतं. सर्वप्रथम मी सगळ्यांना विनंती करेल की आपसामध्ये वाद नको. निवडणुकीची जागी असली पाहिजे. फार वर्षानंतर समाज म्हणून आपण संघटित झालेला आहोत. आपल्यासमोर आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. निवडणूक हा महत्त्वाचा मुद्दा असू शकत नाही. त्यामुळे कोणी आपसात वाद न करता ज्याला जे वाटेल ती भूमिका सर्वांनी मिळून घ्यावी, याच्यासाठी त्याच्यासाठी आणि कुठल्याही राजकीय कार्यकर्त्यांसाठी आपसामध्ये वाद करू नका ही मी सर्वांना विनंती करतोय. आमच्या घरातलं भांडण आहे, आम्ही घरात बसून निपटू, सगळ्यांची आम्ही समज काढू. परंतु मला याची कल्पना नव्हती, नाही तर मी तिथं थांबलो असतो. तरी आता मी सगळ्यांशी संपर्क करतो. पण तुम्हाला वाटतं का ही परिस्थिती निवळेल किंवा सगळे मराठा बांधव जे आहेत ते या निर्णयावर मान्य होतील? निवडणूक म्हटली, ज्या राज्यामध्ये जो समाज मोठा असलो, जसं महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मोठा आहे, तेव्हा मराठा समाज राजकारणात असेलच. एकमत होणं कठीण आहे याची मला कल्पना आहे, परंतु वादिवाद करून यातनं मार्ग निघेल नाही. यामुळे सगळ्यांनी शांत बसून आपण खाजगीमध्ये चर्चा झाली पाहिजे. ही बैठक कोणी बोलावली, काय मोजक्या लोकांनी बोलावली, काय सगळ्यांनी बोलवली, याच्यावर देखील आता आम्हाला चर्चा करावी लागेल आणि कोणाचं काय होतं ते तपासावं लागेल. राहिला मराठा समाजाचा विषय, तर समाज हा सगळ्या पक्षामध्ये विखुरलेला आहे. सगळ्याला आपापले पक्ष आहेत, त्यामुळे एकत्र कसं करता येईल, काय करता येईल, हा फार मोठा विषय. आता याच्यावर आम्ही सगळेजण चर्चा करू. धन्यवाद विनोदजी या सविस्तर माहितीसाठी.